एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना प्रिव्हिलेज मिळत आहेत का ते सांगा. सरकारमध्ये असल्याचे प्रिव्हिलेज देत आहात का? खरात प्रकरणात प्रिव्हिलेजेस झाले ना हे. जर सीडीआर आहे तसं जर सांगितलं जात असेल आणि तुम्ही चौकशीला बोलवत नाही तर प्रिव्हिलेज आहेत. आणि जर तुमचं म्हणणं असेल की नाही अशी सीडीआर नाहीयेत तर फडणवीस साहेब तुम्हाला खुलं आव्हान आहे. हे आता लुपाछुपीचा खेळ बंद करा आणि जाहीरपणे सांगा की सीडीआर खरे की खोटे. खरे आहेत ना सीडीआर? आम्ही खरे आहेत असं मानून चालतो. चला, सीडीआर खरे आहेत असं जर तुमचं म्हणणं असेल तर केसरकर आणि एकनाथ शिंदे यांना चौकशीला कधी बोलवणार आहात? आणि चाकणकरवर तर आता गुन्हा दाखलच झाला पाहिजे, कारण ज्या पद्धतीची इन्व्हॉल्वमेंट चाकणकरची दिसलेली आहे ते बघता चाकणकर आतापर्यंत गजाड व्हायला हव्यात. पण मी पुन्हा सांगते की प्रतिभा चाकणकरचा बळी दिला जात आहे का रुपाली चाकणकरच्या राजकीय मुत्सद्देगिरी पुढे? कारण सगळं रुपाली चाकणकरांनी केलं पण कागदोपत्री प्रतिभा चाकणकरांना अडकवण्याचा प्रयत्न असं काही होतंय का? ह्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आणि महत्वाचं की खरातच्या बंगल्यावरचा बुलडोजर कधी चालवला जाणार आहे, समता पतसंस्थेचं काय, हे सगळे प्रश्न आता फडणवीस साहेब असं होऊ नये की तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल लोकांना शंका याव्या. आणि याच्यात बाकीची जी नावं आहेत त्याची मी चौकशीची मागणी SIT कडे केली आहे. त्याच्यात टोटल जे टॉप 10 फोन नंबर्स आहेत ज्यांनी सगळ्यात जास्त वेळ खरातांशी बोललेत, त्याच्यात पहिल्या नंबरवर त्यांची मुलगी आहे, मी समजू शकते. दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहेत. 33,727 सेकंद ह्या त्यांच्याशी बोलल्या. तर रुपाली चाकणकर, जर तुमचं काही काम नव्हतं, फक्त संस्थेचं काम तुम्ही पाहत होत्या, तर तुम्ही त्यांना करणाऱ्यातल्या कॉलमध्ये टॉपच्या दुसऱ्या नंबरवर कशा, म्हणजे तुमचे सगळ्यात जास्त कॉल 177 कॉल सोडा, काही कॉल जर 30 सेकंदाचे असते तर मी समजू शकले असते, पण तुमचं सगळ्यात जास्त जर खरातांशी कोणी बोललं असेल तर त्याच्या नंबर 2 पदावर रुपाली चाकणकर आहेत. आता बाकीची नावं मी वाचून दाखवते. पहिली आहेत तृप्ती, दुसऱ्या आहेत रुपाली चाकणकर, तिसरे आहेत दीपक लोंढे, चौथे आहेत कल्पना, म्हणजे ज्या खरातांच्या पत्नी आहेत, त्यांच्या आपल्या पतीशी त्या 4थ्या नंबरवर आहेत. पण सेकंड नंबरवर रुपाली चाकणकर, तिसऱ्या नंबरवर दीपक लोंढे, आणि एक महत्वाचं नाव आहे त्याच्याबद्दल मी सगळं बोलणारच आहे. माझी SIT कडे मागणी अशी आहे की जेवढे प्रॉपर्टी डिलिंग्स, पैशाचे डिलिंग्स, जे जमिनी घेणं, MIDC जमिनी मिळवून देणं, यासाठी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या अतिशय जवळच्या लोकांनी जी मदत केली त्याची मी नावं वाचून दाखवते. दीपक लोंढे हे सगळ्यात त्यांच्या जवळचे होते आणि हे केसरकरांच्या पण अतिशय जवळचे आहेत. त्यांचे 189 कॉल्स आहेत. बाळासाहेब बोराडे 156 कॉल्स आहेत. नंदकिशोर काटोरे हे खरं डॉक्टर आहेत, यांचा रोल मला पूर्णपणे आता बोलता येत नाहीये, पण अतिशय विचित्र असा रोल आहे त्यांचा. सचिन चुंबाळे 177 कॉल आहेत. या डॉक्टर नंदकिशोर काटोरेंचे 106 कॉल्स आहेत. मंगेश नवाळे 110 कॉल्स आहेत. राहुल देशमुख, त्यांनी याचे OUL वगैरे ते न्यूमरॉलॉजी आणि याच्यात सगळ्यात बदललं जातं, नाव लिहिण्याची पद्धत सुद्धा बदलली जाते, अंक काही गणित प्रमाणे ते केलं जातं. असो, अविनाश पोटे जे सिन्नर MIDC मध्ये ऑफिसर आहेत, त्या MIDCच्या जमिनींचा रोल कमलाकर पोटे आणि अविनाश पोटे यांचा एक्झामिन करण्यात यावा. महेंद्र शेळके पाटील यांचा देखील त्याच्यातला रोल हा इन्व्हेस्टिगेट झाला पाहिजे. तर याच्यात धक्कादायक बाब अशी आहे की जवळजवळ म्हणजे तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, PI आणि API अशी 7 माणसं, 2 RTO, त्याच्यात एक निमसे नावाचे आहेत ते पण, या सगळ्यांची म्हणजे ही नावं बघून मी हैराण होते की लोक का फोन करायची खराताना उठता बसता. इतके 100 शेकडो कॉल त्यांनी कशासाठी केले? आता रुपाली चाकणकर म्हणाल्या की माझा काहीच त्याच्यात हात नव्हता, मी काहीच चुकीचं केलं नाहीये. मग रुपाली ताई,
हे जे झालंय की तुम्ही 5 तारखेला आयोगाकडनं जी नोटीस पाठवली होती आणि त्याच्यात तातडीने म्हणजे 9 तारखेला तुम्ही त्याचं जे हिअरिंग घेतलं, इतकी काय घाई झाली होती खरातांची प्रकरणं संपवण्याची, तुम्हाला याची चौकशी झाली पाहिजे. आणि म्हणून आपल्या रुपाली चाकणकरांना SITने ताबडतोब खरं बोलवलं पाहिजे होतं. आता महिना उलटून जातोय तरी पण त्यांना बोलवलं जात नाहीये, याचं मला नक्कीच दुःख आहे. मी परत त्यांना लिहित राहणार आहे जोपर्यंत या सगळ्यांना बोलवलं जात नाही.